त्यानंतर 2 वर्ष मी विदर्भ वैधानिक मंडळाचा सदस्य होतो आणि मला कॉलेजच्या जीवनापासून कलेची आवड असल्यामुळे मी चित्रपट क्षेत्रात आलो. माझा पहिला चित्रपट आमच्यासारखे आम्ही 1990 मध्ये केला. सचिननी डायरेक्ट केला होता. अशोक सराफ, अशोक गावकर, सचिन ही मंडळी त्यामध्ये होती. दुसरा चित्रपट 2005 मध्ये केला होता. मी तुळस तुझ्या अंगणी, ऐश्वर्या नायकर, अशोक शिंदे ही मंडळी त्या चित्रपटात होती. आणि आता जो तिसरा चित्रपट आहे अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई, या चित्रपटामध्ये मी को प्रोड्युसर आहे, सहनिर्माता आहे. त्याचप्रमाणे मी चंद्रपूरचा, त्याचप्रमाणे चंद्रपूरचे डॉक्टर अशोक जिवतोडे हे सुद्धा त्याच्यामध्ये सहनिर्माता आहे. हा चित्रपट जवळजवळ 450 चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे आणि बंगलोर, दिल्ली, इंदोर, गोवा सगळीकडे रिलीज झालेला आहे. त्याच्यानंतर तो फॉरेन विदेशात सुद्धा हा चित्रपट रिलीज होणार आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो आहे. नागपूरमध्ये सुद्धा सुरुवातीला 10 थिएटरमध्ये हा सिनेमा लागला होता. आता मला समजलं की आता थोडंसं कमी करून 8 थिएटरमध्ये हा सिनेमा चालतो आहे. परंतु सून आणि सासू या दोन्हीच्या लेडीजचा फार मोठा लोंढा या चित्रपटाकडे वळतो आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, नुसता लेडीजचा सिनेमा पाहायला पाहिजे असं नाही, तर पुरुषांनी सुद्धा सिनेमा पाहायला पाहिजे. एक वेगळ्या प्रकारचं कथानक आमचे दिग्दर्शक आहेत केदार शिंदे यांनी हाताळलेला आहे. त्यांनी चांगला चित्रपट त्यांच्या आगापण बाई पण भारी जेव्हा या चित्रपटाने मोठा विक्रम केला होता. त्यांचा हा दुसरा चित्रपट हा चित्रपट आहे. त्यांचा एकूण चित्रपट आहे. तर त्यांनी फार चांगलं केलेलं आहे. चांगलं कथानक आहे. यामध्ये असं दाखवलं आहे की एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते तर आपण नेहमी म्हणतो. म्हणजे एका स्त्रीच्या मागे जेव्हा दुसरी स्त्री उभी राहते, म्हणजे सुनेच्या मागे जेव्हा सासू ती खंबीरपणे उभी राहते, तेव्हा तिला काय याच्यामध्ये काय प्रोत्साहन, तिला किती प्रोत्साहन मिळते, त्याच्या स्त्रीला किती सांभाळून घेते. एक स्त्री खंबीरपणे जर आपल्या दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी उभं राहिलं तर त्याचं काय होतं त्याचं चित्रण चांगल्या प्रकारे अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटात दिलेली आहे. आणि आम्ही विदर्भाचे, मी एक जो निर्माता आहे, तर म्हणजे मला आमच्या आम्ही सुद्धा फार सक्सेसफुल चित्रपट झालेला होता. त्याच्यानंतर थोडा डल गेला. हा तिसरा चित्रपट फार चांगला लोकांनी उचलून धरलेला आहे. माझी विनंती राहणाऱ्या विदर्भाच्या लोकांना की सगळे सून सासूच्या ज्या महिला आहेत आणि बाकी इतर जी मंडळी आहेत त्यांना चित्रपट आवडून पाहावा. माझं शिक्षण हे नागपूरलाच झालेलं आहे LLB पर्यंत. मी नागपूरला शिकलेला त्यामुळे अनेक नागपूरमध्ये माझे मित्र आहेत. तर त्यांनी सुद्धा या चित्रपटाकडे बघावं. कलेच्या दृष्टिकोनातून आता मला वाटते की चित्रनगरी ही मी मागणी केली होती तेव्हा ती चित्रनगरी आता रामटेकच्या जवळ होत आहे. अनेक निर्माते तयार होत आहेत. कारण चित्रपट व्यवसाय हा जोखमीचा जरी असला तरी अत्यंत खराब आहे असं नाही. आता माझ्या चित्रपटाला 5 कोटी रुपये लागले या चित्रपटाला आणि आतापर्यंत ही कवडी 8.5 कोटीची लागली. पुन्हा 8.5-9 कोटी हा बिझनेस करेल असं नक्कीच आमचं बनवून खात्री आहे. आणि असा एक चांगला चित्रपट नागपूरचा आलेला आहे. आमची इच्छा आहे की प्रार्थना बेहरे आणि आमच्या बेबी सावंत यांनी यावं, त्याला सांगितलं यावं म्हणून. आता ते नंतर तारखा जुळत नाही, शूटिंग मध्ये बिझी आहे. ते जर आल्या तर परत या चित्रपटाला प्रोत्साहन मिळणार आहे. तर या चित्रपट विदर्भातल्या मंडळींनी आवर्जून पाहावा. आणि आपण मंडळींनी त्याला विदर्भाच्या पेजवर पूर्ण विदर्भात जाईल ही बातमी आणि आपल्या सर्व एडिशन मध्ये जाईल. त्याप्रमाणे मी आपल्याला विनंती करतो आणि एक चांगला चित्रपट त्या सर्व मंडळींनी बघावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे. धन्यवाद. किती भाषेत आहे तुमचं? किती भाषेमध्ये आहे तुमचं? हा चित्रपट एकच भाषेमध्ये आहे सध्या. मग विदेशात किंवा तमिळनाडू मराठी ऑडियन्स आहे ना मराठी.